श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला स्मशान बनवत आहे. या कोपऱ्यात ठेवलेल्या 3 वस्तू ताबडतोब बाहेर फेका, नाहीतर आजारपण, अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील. मित्रांनो, या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहे. घराच्या कोपऱ्यात पडलेल्या या 3 वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या, नाहीतर कायमची गरिबी, संकट आणि अपयश तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावं लागेल. तुमचे नातलग, शेजारी, मित्र हे सगळे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतील, मोठ्या बंगल्यात राहतील, पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील. कारण या 3 वस्तू वास्तुशास्त्रानुसार अपशकुनी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आला आहे की तुम्ही नकली बाबांच्या, भोंदू ज्योतिषांच्या मागे लागून पैसा वाया घालू नका. कारण चूक तुमच्या नशिबाची नाही, चूक तुमच्या कर्माचीही नाही. चूक फक्त एवढी आहे की तुमच्या नकळत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं. या 3 वस्तूमुळे घरातली सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण ही सगळी सच्चाई आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटं आली नसती, पण अजूनही वेळ गेलेली नाही. ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता. स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या डोळ्यापुढे पडदा हटवतील. अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम, लग्न, वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात, पण कधी कधी शत्रू त्या निमित्ताने अशा भेट वस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात. आपण त्यांना आदराने घरात ठेवतो, पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते. कारण त्या वस्तूमुळे तुमचं घर आर्थिक दुर्बल होतं, सुख शांती नष्ट होते आणि संकट वाढतात. तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो आणि तुम्ही त्याचे गिफ्ट स्वीकारतात, तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो, कारण त्याला माहीत असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात. स्वामी अशा 3 गोष्टी उघड करणार आहे ज्या तुमच्या घरात आहे आणि तुमच्या गरिबीचे मूळ कारण आहे. जर त्या लगेच बाहेर काढल्या नाही तर आयुष्यात केवळ वाईट घडत राहील. कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणं मनाला जड जातं. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं भाग्य बदलू शकता, गरिबी दूर करू शकता. फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा. स्वामी जे काय सांगणार आहे त्याने तुम्हाला धक्का बसेल, पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातील बर्बादीपासून वाचू शकता. जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असाल आणि इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल, त्या भक्तावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. नंबर 1, काटेरी झाड किंवा वनस्पती. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती. घरात सजावटीसाठी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात. अनेकदा लोक आर्टिफिशियल फूल किंवा झाड वापरतात, पण हे लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅक्टस, गुलाबासारखे काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहे. ही झाडं घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरात शांतता, समृद्धी दूर जाऊ लागते. कधी कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो, पण हे लक्षात ठेवा, असा व्यक्ती तुमचा मित्र नाही, तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण काटेरी झाड तुमचं घर स्मशान बनवू शकतं. हळूहळू सगळं काही नष्ट होत जातं. सर्व प्रकारचे काटेरी झाडे तात्काळ घराबाहेर काढा, नाहीतर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं. नंबर 2, दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री, चप्पल. आता एक मोठे रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. स्वामींचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. हवामान कधीही बदलतात. कधी अचानक जोरदार पाऊस येतो. असं समजा की तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे, मित्राकडे किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला. तुम्ही छत्री घेतली नव्हती. तो व्यक्ती म्हणतो, छत्री घ्या. तुम्ही विचार करता, ठीक आहे, परत उद्या देईन, आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचं भाग्य दुर्भाग्यात बदलायला लागते. तुम्ही पाहिलं असेल, मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात, जसे की चप्पल, छत्री. या वस्तू नकारात्मक वाढवण्याचे काम करतात.
छत्री एक अशी वस्तू आहे जे फक्त त्याच्या मूळ मालकासाठी असलेली अशुभता शोधते. तुम्ही जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्यता, काळी शक्ती, ती दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागेल. सरळ शब्दात सांगायचं तर दुसऱ्याचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात. हेच काही वेळा चपलाबाबतही होतं. तुम्ही कोणाकडे गेला, चप्पल तुटली, त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली. तुम्ही म्हटलं, काय बिघडलं, उद्या परत देईन. पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे. कदाचित तो माणूस चांगला असेल, चांगल्या हेतूने देत असेल, पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाहीत. त्याच्या घरचे सर्व दारिद्र्यता, दुःख, संकट त्याच्या चपला सोबत तुमच्या घरात येतात. निकाल काय? तो माणूस पुढे जातो आणि तुम्ही मागे राहता. तुम्ही जर ती छत्री 2-3 दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला तर खरी समस्या सुरू होते. व्यवसाय बिघडतो, घरात भांडणं वाढतात, कामात अडचणी येतात, आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला असं वाटतं, हे सगळं अचानक कसं बिघडलं? तुम्ही ज्योतिषांकडे, तांत्रिकाकडे जाता, हजारो रुपये घालवता, परंतु उपाय सापडत नाही. स्वामींनी एक फार मोठे सत्य उघड केले आहे. जर लक्षात ठेवलं तर कधीच माघारी वळून पाहावे लागणार नाही. कुणाचीही चप्पल किंवा छत्री घरात आणू नका. जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत द्या. पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा, हे लक्षात ठेवा. नंबर 3, घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा, खराब हार आणि शिळी फुले. पण इथेच व्हिडिओ आता अधिक धक्कादायक होणार आहे. आता आपण अशा 2 वस्तूंबद्दल बोलणार आहोत. त्या जवळजवळ हमखास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही. तुमच्या घरात वारंवार असं होतं का की तुम्ही भरपूर कमावता पण बचत कधीच होत नाही? तर त्यामागे कारण काय असू शकतं हे आता स्वामी तुम्हाला सांगणार आहेत. या 2 गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे. नाहीतर नंतर पश्चात्तापाशिवाय काही शिल्लक राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असा थांबणार नाही. सतत हॉस्पिटलचे खर्च, औषध, अडचणी तुमचा खिसा रिकामा करत राहील. हिंदू धर्मदानाला अत्यंत पवित्र आणि देवादेवता समान मानले जातात. जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना वरून आहे. पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधी झाकून पाहिलं का? कुठे काही खराब अन्न, बुरशी लागलेले पदार्थ तर पडून नाहीत ना? ते एखाद्या फर्निचरच्या मागे, गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेतरी पडलेले असतात. गोड पदार्थ, भाजलेले काही, असं ते खराब झालेले अन्न. स्वयंपाकघरात असं काही जर काही खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचं आहे. पण अनेक घरांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो. स्वयंपाकघरात आंबवलेले पदार्थ पडलेले असतात. स्वयंपाकघर म्हणजे घराचा ऊर्जा केंद्रस्थान असते की तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते. जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जाते. ती स्वतःला आणि पतीच्या यशालाही अडथळा आणते. स्वयंपाकघरात सांडलेले, बुरशी लागलेले पदार्थ आणि जुनी उष्टी भांडे असता कामा नयेत. काही लोक भांडी वेळेवर धुवत नाहीत. सिंकमध्ये 2-2 दिवस पडलेले असतात. ही सवय सुद्धा गरिबीचे कारण ठरू शकते. आम्ही आधीच सांगितलेलं होतं, स्वयंपाकघरामध्ये देवीस्थान आहे आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम, स्वयंपाकघरात कधी सडलेली, खराब झालेली खाद्यवस्तू ठेवू नका. तुम्ही म्हणाल, व्यवसायात अचानक नुकसान झालं, एखादी ऑर्डर रद्द झाली, नोकरीत बदल झाला तर या सगळ्यामागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकतं. थोडं सावध राहा, सज्ज राहा. आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आपण देवासाठी माळ बाजारातून आणतो. तुमच्यातही भक्तिभाव असेलच, पण कधी तुम्ही विचार केलाय का की हीच माळ तुमच्या विनाशाची कारण बनू शकते? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही म्हणाल, मी मंदिरात पूजा करतो, मग आपल्याबरोबर अशुभ का होतं? तर ऐका, काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ, फुलं 1-1, 2-2 दिवस तसेच ठेवतात. ती शिळी फुलं, कोमेजलेली माळ तशीच राहते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. इथपर्यंत ही देवाच्या फोटोवर जी माळ टाकलेली होती आणि मग 2 ते 3 दिवस तशीच फोटोवर टाकलेली असते. रात्री घरी फुलं पूर्णपणे सुकलेली असली तरी पण काही लोकांकडे इतका वेळ नसतो की तेही वाळलेली फुलं हटवू शकतील किंवा देवाच्या फोटोवरून ती माळ काढू शकतील. असे बरेच घर असतील आणि तुला सुद्धा हे मान्य असेल की होय, आपल्याकडेही कधी कधी असं होतं. पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटाला कारणीभूत ठरते. वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले गेले आहे की जेव्हा देवाला फूल अर्पण केले जातात तेव्हा जशी ती फुलं सुकतात तशी ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे.
पण आपण काय चूक करतो, ते फुलं तशीच पडून राहतात किंवा उचलताना 2-3 फुलं तसेच राहतात किंवा काही फुलं फोटोवर सुकून गेलेली असतात. ती माळ लटकलेलीच असते. जिथे कृपा बसायला हवी होती तिथेच आता ते दुर्भाग्य बनत आहे. स्वामी याबद्दल तुम्हाला सतर्क करत आहे. हे लक्षात ठेवायचं का नाही ते तुम्हाला तुमच्याच हातात आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या नाही तर 1 महिन्यात सकारात्मक बदल होऊ लागतील. पैसा वाचायला लागेल, अनावश्यक खर्च बंद होतील, आरोग्याच्या तक्रारी बंद होतील, कामात यश मिळेल. जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला, जेणेकरून श्री समर्थ यांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.